प्रश्नाने सुरुवात करतो. चालेल का? किती जण मला उत्तर देतील? आता होय नाही म्हणत आहेत. हां, तरी तरी नशीब सगळेजण शिकले बायबलमध्ये. बघा ना, तरी पण 4-5 जणांनीच उत्तरं दिली. बायबलमध्ये कोणाविषयी लिहिलंय की तो देवाबरोबर चालला. त्याचं नाव आहे हनोक. कोणाबरोबर चालला? आपण सगळ्यांबरोबर चालतो पण देवाबरोबर चालत नाही. हो ना? काय हो म्हणतात? मी हो म्हटलं की तुम्ही हो म्हणायचं नाही, हा विचार करून उत्तर द्यायचं. परंतु तो देवाबरोबर चालत, पण आम्ही ठरवलं आहे की आम्ही देवाबरोबर चालणार आहोत. हालेलुया. एवढंच वाक्य आहे ते बायबलमध्ये की हनोक देवाबरोबर चालला. पण आज आपण बघू तो कसा चालला. बघायचं का? कारण तो कसा चालला हे कळलं तर मग आम्हाला पण चालता येईल. बरोबर? नाही तर आम्ही फक्त वर्षानुवर्ष तेवढंच वाचत राहू की हनोक देवाबरोबर चालला. हां, पण आज आपल्याला प्रभूचा आत्मा शिकवेल की तो कसा चालला आणि आम्हाला देवाबरोबर कसं चालायचं आहे. पाहूया इफिसकरास पत्र 4 अध्याय आणि वचन 1. इफिस 4 अध्याय वचन 1. पान नंबर 1416. इफिस 4:1. तर जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हास विनंती करतो की ज्या बोलावण्याने तुम्हास बोलावले होते त्याला योग्य असं तुम्ही चालावं. हां, पौल काय म्हणतो? इफिसकरांस पत्रामध्ये पौल म्हणतो, जो मी प्रभूमध्ये बंदीवान. बंदीवान असणं चांगलं की वाईट? तुरुंगात असणं चांगलं की वाईट? प्रभूमध्ये असणं, प्रभूमध्ये बंदीवान असणं चांगलं की वाईट? बंदीवान 2 प्रकारे. बंदीवान म्हणजे तुरुंगात असणं, पण पौल काय म्हणतो? मी प्रभूमध्ये बंदीवान आहे. हालेलुया. याचं आणखीन चांगलं स्पष्टीकरण आपल्याला कसं देता येईल? प्रभूमध्ये मला काही बंधन आहेत. कोणत्यासाठी? कोणासाठी? की जगामध्ये मी कसं चाललं पाहिजे त्याविषयी. एका ठिकाणी प्रभू म्हणतो की तुम्ही स्वतंत्र आहात. हालेलुया. आणि इथे स्वतः तो म्हणतोय की मी बंदीवान आहे. कोणाच्या दृष्टीने मी बंदीवान आहे? जगाच्या दृष्टीने मी प्रभूमध्ये बंदीवान आहे. कारण त्यांना वाटतं की याला हा हे करत नाही, ते करत नाही, याला परमिशन नाही, हा असं करू शकत नाही. किती बंधन आहे त्याला. परंतु हे बंदीवान असणं हे चांगलं आहे. हालेलुया. आणि पौल तेच म्हणतो, मी तो प्रभूमध्ये बंदीवान, तो तुम्हास विनंती करतो की ज्या बोलावण्याने तुम्हास बोलावले होते त्याला योग्य असे तुम्ही चालावे. आम्हाला बोलावलेलं आहे. शेजाऱ्याला सांगा, तुला येशूने बोलावलं आहे. हां, झोपायला नाही बोलावलं आहे. हालेलुया. प्रभूमध्ये कसं चालावं हे शिकवायला बोलवलं आहे. प्रभूमध्ये आम्ही काय केलं पाहिजे हे शिकवायला देवानं आम्हाला बोलावलं आहे. आज इतक्या लांबून आम्ही कशासाठी आलो? फक्त आशीर्वाद घ्यायला? फक्त आजारातून बरं व्हायला? नाही. तर ज्या गोष्टींमुळे देवाला आनंद होणार आहे त्या गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत. हालेलुया. आणि देवाला कधी आनंद होतो? जेव्हा आम्ही त्याच्याबरोबर चालतो.
त्यावेळेला देवाला आनंद होतो. हनोकाविषयी देवाला इतका आनंद झाला की त्याला इतरांप्रमाणे मरणाचा अनुभव आला नाही. हालेलुया. काय लिहिलंय त्याच्याविषयी? तो बोला ना, एकच बोलतोय. तो नाहीसा झाला. काय झालं? लोकांतरी घेतला गेला, नाहीसा झाला. म्हणजे आता जर इथून मी नाहीसा झालो तर कसं होईल? इतकी लोक काय करायला लागतील? आश्चर्य वाटेल ना. अरे बोलता बोलता गेला कुठे? म्हणजे मला काय होणार आहे? मरणाचा अनुभव येणार. ती जी स्थिती, मरणाच्या स्थितीतून जावं लागतं, शेवटच्या स्थितीतून जावं लागतं, त्याचा अनुभव मला मिळणार नाही. पण देवाबरोबर राहण्याचा अनुभव मात्र मिळेल. हालेलुया. नाहीसा झाला. हे प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये घडणार. आमेन म्हणा ना. नको असं की अजून काय बाकी आहे? नाही आलं, टेन्शन आलं. आहे म्हणजे बाकी आहे अजून काहीतरी. तुम्ही देवाबरोबर चालावं. तो काय म्हणतो? ज्या बोलावण्याने तुम्हास बोलावले होते त्या बोलावण्याला योग्य असं तुम्ही चालावं. आमेन. चालणं म्हणजे थांबणं पण नाही आणि धावणं पण नाही. चालणं म्हणजे काय? धावणं आणि थांबणं सुद्धा. ही क्रिया सतत चालणारी आहे. बरोबर आहे? चालणं ही काय आहे? क्रिया सतत चालणारी आहे. म्हणजे देवाबरोबर आम्हाला थोडे दिवस चालायचं नाही आहे. हालेलुया. किंवा नुसतंच येशू येशू म्हणत करत थांबायचं पण नाही आहे. तर त्याच्या ज्या इच्छा आहेत, त्याच्या ज्या आज्ञा आहेत, त्याची जी वचनं आहेत त्याप्रमाणे चालत राहायचं आहे. हालेलुया. बघा, या एका वचनातून आपल्याला किती गोष्टी पाहायला मिळतात. पहिली गोष्ट, देवानं मला बोलावलं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, त्याला योग्य असं मला चाललं पाहिजे. आणि चालणं म्हणजे काय आहे? शेवटपर्यंत प्रभूमध्ये चालत राहणं. हालेलुया. याच्यामध्ये देवाला कंटाळा येईल किंवा देवाला वाईट वाटेल अशा रीतीने चालायचं नाही. स्वतःच्या इच्छा पूर्ण होतील अशा रीतीनं चालायचं. मग कोणाची इच्छा पूर्ण करत चालत राहायचं आहे? देवाची इच्छा पूर्ण. आणि जेव्हा आमच्याकडून देवाची इच्छा पूर्ण होत राहते त्यावेळेला देवाला आनंद होतो. हालेलुया. म्हणून आमच्याकडून जेव्हा देवाची इच्छा पूर्ण होते त्यावेळेला कोणाला आनंद होतो? देवाला आनंद होतो. आणि देवाला आनंद झाला की आपल्याला आनंद होणारच. आणि तीच आपली काय आहे? खरी ताकद आहे. प्रभूचा आनंद ही माझी. हालेलुया. मग स्वतःला खूप आनंदित व्हायचं आहे का? पहिलं त्याला आनंदित करूया. प्रभूचं सामर्थ्य हवं आहे का? त्याला आनंदित करूया. कारण प्रभू का आनंद है मेरी ताकत. आमेन. हालेलुया. अशा रीतीनं चालायचं आहे की ज्याच्यामुळे देवाला आनंद मिळेल. मग आतापर्यंत कसे चालत आलो?
त्याच्यामुळे देवाला आनंद झाला का? किंवा आजही मी देवाला आनंद होईल अशा रीतीने चालत आहे का? बघूया वचनातनं की काही गोष्टी अजूनही आहेत माझ्यामध्ये ज्याच्यामुळे देवाला आनंद होत नसेल. मी आनंदित होतोय पण देवाला आनंद होत नसेल. कोणत्या त्या गोष्टी आहेत? त्या जर आज निघाल्या तर मग देवाला आनंद देणाऱ्याच गोष्टी माझ्यामध्ये राहतील. बघूया त्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये पूर्वी आपण चालत होतो. इफिस्करास पत्र 2 अध्याय वचन 1 ते 3 पाहू आपण. इफिस 2 अध्याय 1 वचन. आणि तुम्ही आपले अपराध व पापे यांमध्ये मेलेले असता तुम्हास त्याने जिवंत केले. त्यांमध्ये तुम्ही या जगाच्या रहाटीप्रमाणे पूर्वी चालत होता. अंतरिक्षातील सत्तेचा अधिकारी म्हणजे आज्ञाभंगाच्या संतानांमध्ये आता कार्य करणारा जो आत्मा त्याच्याप्रमाणे तुम्ही पूर्वी चालत होता. त्यांच्यामध्ये आम्हीही सर्व पूर्वी आपल्या देह स्वभावाच्या वासनांप्रमाणे वागलो. आम्ही देहाच्या व मनाच्या इच्छा तृप्त करीत होतो आणि स्वभावाने इतरांप्रमाणे क्रोधाची लेकरे होतो. बघा, हे नुसतं वाचायचं नाहीये, आपण स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे. इथे वचन म्हणतं तेव्हा पूर्वी तुम्ही असे चालत होता. पण आपण आज स्वतःला विचारायचं, काय आज पण मी असाच चालत आहे का? जर मी असा चालत असेल तर मी हनोकाप्रमाणे देवाबरोबर चालत नाही आणि माझ्याकडून देवाला कसलाच आनंद मिळत नाही. मग कोणत्या गोष्टी आहेत की त्या देवाला आवडत नाही? पहिलं म्हटलंय, तुम्ही आपले अपराध व पापे यामध्ये मेलेले होतात. होतो अपराधी? बोला ना. होतो पापामध्ये? आता आहोत का? भांडणं होतात का? कोर्टात कोण जातो का? खरं कोणाकोणाचे केस चालू आहेत? तुमच्यावर कोणी टाकलेली असू दे, तुम्ही कोणावर टाकले का? मग चुकीचं आहे. याचा अर्थ काय होतो? तुम्ही प्रभूकडे न्याय मागण्याच्या ऐवजी माणसांकडे न्याय मागायला गेलेला. हालेलुया. बरोबर का? प्रभूकडे कोर्टात जो जातो तो कोणाकडे न्याय मागायला जातो? तो कोर्टामध्ये जाण्यासाठी खर्च करतो, वेळ काढतो, त्या वकिलाने दिलेल्या तारखा पाळतो. बरोबर ना? परंतु तितका वेळ तो देवाकडे बसून देवाला हाक मारत नाही आणि देवाकडे न्याय मागत नाही. मला सांगा, देवाला आवडेल का ही गोष्ट? नाही आवडणार. हालेलुया. आज शिकूया. पूर्वी वचन म्हणतं, पूर्वी तुम्ही तसे होतात, पापामध्ये मेलेले होतात, परंतु प्रभूच्या कृपेने ती आमचे अपराध आणि ती पाप आता नष्ट केलेली आहेत आणि म्हणून आम्ही आता काय झालेलो आहोत, जे मेलेले होतो ते त्याने तुम्हास जिवंत केलं. हालेलुया. का जिवंत केलं? पुन्हा तुम्ही पाप करावं, मरणाकडे जावं म्हणून केलं का त्यानं? असं नाही. विचारूया. दुसरी गोष्ट, दुसरं वचन, त्यामध्ये तुम्ही या जगाच्या रहाटीप्रमाणे पूर्वी चालत होता. जगाच्या रहाटीप्रमाणे म्हणजे पद्धतीप्रमाणे, रीतीप्रमाणे. पूर्वी जगाच्या रीतीप्रमाणे चालत, आज पण त्या रीती पाळता का तुम्ही? हॅलो,
पाळता का? नक्की. वाढदिवस आहे, थोडीशी कोणाला तरी दिली पाहिजे. लग्न आहे, जगाची रीत आहे, दारू वाटली पाहिजे. मेला आहे तरी पण प्यायलं पाहिजे. जन्म झाला आहे तरी पण प्यायलं. ह्या कोणाच्या रीती आहेत? कोणाच्या रीती आहेत? मागे एक रीत ऐकली मी इकडे, भात कापून झाल्याशिवाय लग्न करायचं नाही. खरं आहे काय? हां. कोणाची रीत आहे? हालेलुया. आणखीन काय 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 ऐकायला मिळतील मला. मी रिटायर झालं की इकडेच येऊन बसणार आहे. शिकायचं आहे, बरंच काय शिकायचं आहे तुमच्याकडून. बघा, आठवा, अजून अशा कोणत्या पद्धती आहेत, रीतिरिवाज आहेत जे पूर्वीपासून चालत आलेत आणि ते आम्ही उगाचच पाळत राहतो की त्याच्यातून काही फायदा किंवा नुकसान नाही. प्रभू म्हणतो पूर्वी तुम्ही तसं करत. आता आपण विचारू, मी आता पण करतोय का? नसेल तर प्रभूला धन्यवाद. हां. तिसरं, अंतरिक्षातील सत्तेचा अधिकारी. अंतरिक्ष म्हणजे तुमच्या ही रिक्षा नव्हे, या रिक्षेतला नव्हे. तर इथे जितके रिक्षातवाले आहेत त्यांच्याकडे तुम्ही संशयाने बघाल की रिक्षाचा अधिकारी आहे हा. अंतरिक्ष म्हणजे आकाशातला सत्तेचा अधिकारी. काय ना म्हणतो आपण त्याला? कोण आहे तो? हां, सैतान. काय म्हटलं त्याच्या? सत्तेचा अधिकारी म्हणजे आज्ञाभंगांच्या संतानांमध्ये कार्य करणारा जो आत्मा. म्हणजेच आज्ञाभंग करून, आज्ञा मोडून जे चालतात ते काय करतात? त्या सैतानाच्या इच्छेप्रमाणे चालतात. हालेलुया. नाव प्रभू येशूचं घेतो, दर रविवारी प्रार्थनेला जातो, पण आज्ञा पाळत नाही. हा कोणाचा आहे? प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालणारा नाही, तो सैतानाची इच्छा पूर्ण करणारा आहे. हालेलुया. पूर्वी तुम्ही तसे होतात, त्याच्याप्रमाणे तुम्ही पूर्वी चालत होता असं म्हटलंय. पहा, पहिल्या 2 वचनामध्ये आपण 3 गोष्टी शिकलो. अपराध आणि पापामध्ये मेलेले, दुसरं जगाच्या पद्धतीप्रमाणे चालणारे, आणि तिसरं सैतानाच्या इच्छेप्रमाणे चालणारे. तिन्ही गोष्टींसाठी विचारायचं, मी अजूनही तसाच आहे का? आणि आता 3रं वचन आपण वाचू. त्याच्यामध्ये आम्हीही सर्व पूर्वी आपल्या देह स्वभावाच्या वासनांप्रमाणे वागलो. कशाप्रमाणे वागलो? देह स्वभाव. 2 स्वभाव असतात, आत्मस्वभाव आणि दुसरा आहे देह स्वभाव. देह स्वभाव देहाला आनंद करण्यासाठी वागतो आणि आत्मस्वभाव आत्म्याला आनंदित करण्यासाठी वागतो. पूर्वी म्हटलंय, तुम्ही पूर्वी देह स्वभावाप्रमाणे होता, पण मी म्हणालोय प्रश्न विचारा. हालेलुया. स्वतःला, आताचा माझा स्वभाव कसा आहे? अजूनही काही लोक विश्वासणारे बोलतात, मला ना पटकन राग येतो, मी अशीच आहे, मी असाच आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं? देह स्वभाव बदललेला. काय करेल बिचारा प्रभू तरी? तो म्हणे रक्त सांडलं, हातापायात खिळ्या सहन केले, तरी हा म्हणतो मी अजून तसाच आहे. हा कोणता स्वभाव आहे?
विश्वासानं पाऊल मोठ्या विश्वासानं लिहितो येते की पूर्वी तुम्ही तसे होता, म्हणून मी विचारायला सांगितलं मी आता पण तसा आहे का, तर मग मी देवाबरोबर चालत नाही. चौथी गोष्ट लक्षात आली. पुढे आम्ही देहाच्या व मनाच्या इच्छा तृप्त करत होतो. पूर्वी कोणाच्या इच्छा तृप्त करत होतो? देहाच्या, शरीराच्या जेवढ्या इच्छा होत्या तेवढ्या पूर्ण करत होतो. शरीराला वाटायचं थोडीशी दारू प्यायचो, सिगारेट घे, धूर काढ, मस्त वाटतं. असं तंबाखू मळला, मस्त मस्त टोकला की इथे चांगलं की मस्त धुम्म, थकायला होत नाही. दिवसभर काम चांगलं होतं. आता माझ्याकडे एक इलेक्ट्रिशियन कामाला येतो, दिवसभर त्याच्या तोंडामध्ये गुटखा भरलेला. दिवसभर मी म्हटलं तुला घाण नाही वाटत? एवढ्या चांगल्या शरीरामध्ये तू इतकी घाण ठेवतोस? तर म्हणतो काय सांगू दादा, हे जर मी खाल्लं नाही तर माझे हात थरथरतात. म्हणजे कोणाच्या अधीन गेलाय तो? म्हणजे गुटखा आहे म्हणून तो आहे. इतके देहाच्या इच्छा पूर्ण करणारे लोक आहेत पहा. आपल्यातले पण असे काही असतील पूर्वी, आता नाही. नाही साक्ष सांगतो, मी इतकी प्यायचो, प्यायल्याशिवाय झोपच व्हायची नाही. काही आजही काही लोकांना सवय आहे माहित आहे. ते काय म्हणतात माहित आहे, जोपर्यंत मी मशेरी किंवा तंबाखू तोंडात टाकत नाही ना, तोपर्यंत सकाळचं साफ व्यवस्थित होत नाही. काही लोकांना चहा घेतल्याशिवाय होत नाही. आता बघा सगळ्यांच्या माना खाली गेलेल्या आहेत. चहा नाही घेतलं ना तर पोट साफ होत नाही म्हणतात, प्रेशरच येत नाही. हॅलो, अरे त्या गुरांकडे म्हशींकडे बघा ना, ते कुठले तंबाखू खातात आणि चहा पितात, व्यवस्थित फुरकन होतं. त्यांना प्रेशरची गरज लागते का? नाही. आम्हाला का लागते? सवय. देहाला सवय लावली आहे, शरीराला सवय लावली आहे, त्याचे गुलाम झालो आहेत आम्ही. आणि मोठं अगदी मोठेपणाने सांगत असतो, नाही रे, एक चहाचा घोट मारल्याशिवाय काही जमतच नाही. द्याल मला चहा? हॅलो, माझा चहा बंद केलेला आहे, धन्यवाद. हालेलुया. आता चहाच्या ऐवजी थंडा, काहीच पिणारे ठेवणार नाही तुमच्यामध्ये मी. आता घरोघरी काय मिळतो? गेलं की बाटल्या काढतात, घ्या. किती घ्यायचा, काय त्याला लिमिट? मला वाटतं काही लोक त्याच्याकडे पूर्वीची बाटली बघत असतील आणि पित राहत असतील. जाऊ दे, ती बंद केली प्रभूने, आपण ही सुरू करू. दूध, याला म्हणतात दुधाची ताण ताकावर भागवणं. जेवढा धंदा मला वाटतं मुंबईत होत नसेल ना त्या थंड्याचा, तेवढा तलासरीत होत असेल. खूप खूप ठिकाणी. आता मी तर थोडे दिवस फिरतो इकडे, प्रत्येकाच्या घरात बाटली आहे. म्हणजे त्या बाटलीला, थंड्याला आम्ही काय प्रभू भोजनाचं स्थान देऊन ठेवलंय की काय? गेला की काढलं, गेला की काढला. आतल्यात शिव्या देत असतील मला. अरे मग आम्ही लोकांना द्यायचं तरी काय? हालेलुया.
द्या बाबा ना पाहुणचार करणारे असं प्रभूने म्हटलंय, पण इतका पण नका करू की त्याचा अतिरेक होईल. हालेलुया. तुमच्या भावना मला माहीत आहे. तुम्हा प्रत्येकाला वाटतं तर मी कधीतरी येतो, मग तुम्हाला वाटतं ना तुमच्याकडे थोडंसं प्यायलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. हां, काय टेन्शन घेऊ नका. पण त्या दिवशी जोराची प्रार्थना करू, प्रभू या पोटाला सांभाळ. हालेलुया. उदाहरण दिलं की इतके आहारी गेलेले आहेत लोक त्या थंड्याच्या, चहाच्या, तंबाखूच्या. हे काय करतात? देहाच्या व मनाच्या इच्छा तृप्त करतात आणि त्यामुळे स्वभावाने कसे झाले होते? इतरांप्रमाणे क्रोधाची लेकरे होतो. देवाच्या वचनाप्रमाणे चालत नव्हतो म्हणून कसली लेकरं होतो? क्रोधाची. कोणाचा क्रोध? देवाच्या क्रोधाची लेकरं. हालेलुया. खूप उदाहरणं आहेत अशी. इथे काही गोष्टी आपण पाहिल्या आणि आपण स्वतःला विचारलं देखील की यातलं पूर्वीचं आज माझ्यामध्ये काय आहे. आणि आज वेळ आहे की प्रभूच्या साक्ष ठेवून आपण त्या गोष्टी काढून टाकणं. तर ह्या वचन ऐकण्याचा आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे प्रियांनो. नाही तर हनोक देवाबरोबर चालला हे आयुष्यभर बोलत राहू आणि आपण कधीच चालणार नाही. बरोबर आहे ना? तो देवाबरोबर चालला हे खरं आहे, पण असं आज ठरवायचं आहे की मी सुद्धा देवाबरोबर चालणार आहे. हे जे सगळं चालणं आहे व्यर्थतेचं चालणं. पहा पुढे इफिस्करास पत्र 4 अध्याय वचन 17 ते 19. छान पुस्तक आहे एफिस. याच्यामध्ये पूर्वीच्या गोष्टी आणि आताच्या गोष्टी खूप छान वर्णन आहे, खूप छान ज्ञान आहे, आत्मिक गोष्टीविषयी खूप छान लिहिलेलं आहे. 17वा अध्याय, 4 अध्याय वचन 17. यास्तव मी हे म्हणतो व प्रभूमध्ये साक्ष देतो की ज्याप्रमाणे राष्ट्रांची लोकही आपल्या मनाच्या व्यर्थतेत चालतात त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. आमेन. त्यांची बुद्धी अंधकारमय झालेली असता त्यांच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्यांच्यात जे अज्ञान आहे त्यामुळे ते देवाच्या जीवनापासून दूर झालेले आहेत. ते बधिरलेले असून त्यांनी लोभाने सर्व अशुद्धता करण्यासाठी आपणास कामातुरपणाचे स्वाधीन केले आहे. बघा काय म्हणतो तो? ज्याप्रमाणे राष्ट्रांचे लोक आपल्या मनाच्या व्यर्थतेमध्ये चालतात त्याप्रमाणे तुम्ही चालायचं. हनोक आवडतो, हनोकाप्रमाणे चालणं पण आता आज निवडायचं आहे. मग कसं? राष्ट्रांच्या मनाच्या व्यर्थतेमध्ये यापुढे चालू. मनाची व्यर्थता म्हणजे काय? मनाला चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी करायच्या नाहीत. केल्या तर ती व्यर्थता. हालेलुया. आवडतात आपल्याला काही गोष्टी आणि त्यामुळे त्या लवकर आपण सोडत पण नाही. तर त्या सर्व गोष्टींप्रमाणे तो म्हणतो चालू नये. 18 वचन. तसंच चालल्यामुळे काय झालंय? बुद्धी अंधकारमय झालेली आहे. आणि अंधकारमय बुद्धी झालेली होती म्हणून आपल्याला सत्य समजत नव्हतं, देवाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. आणि म्हणून काय झालं? त्यांची हृदय कठीण झालेली आहेत असं म्हटलंय. आपलं हृदय कोणाविषयी कठीण आहे का? तर मग आपण पूर्वीचेच आहोत. लक्षात येत आहे? आपल्याविषयी काही अजूनही अज्ञान आहे का? तर मग आपण पूर्वीचेच आहोत. आणि मग त्यामुळे काय होतात? ते म्हटलंय ते देवाच्या जीवनापासून दूर झालेले आहेत. हालेलुया. बुद्धी जर अंधकारमय असेल, राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे जर मी चालत असेन, माझं अंतकरण जर कठीण असेल, तर
देवाच्या जीवनापासून मी दूर आहे, याचा अर्थ मी देवाच्या बरोबर चालत नाही. सुधारताय का? काय येते का? सुधारणा येते का? बदलतंय का? देवाला सांगा हे बदल. हालेलुया. ह्या गोष्टी ज्या तुला आवडत नाहीये त्या आज तुझ्या वचनाच्या द्वारे तुझा शब्द माझ्या हृदयामध्ये पोहोचू दे आणि मला बदलून टाक. मी प्रयत्न करतो पण मला स्वतःला बदलता येत, कबुली द्यायची प्रभूकडे. बऱ्याच वेळेला मी एखादी गोष्ट करते आणि मला जाणीव होते की मी असं उगाचच केलं, पण परत पुन्हा मी त्याच्याकडून ती गोष्ट घडते. म्हणून आज प्रभूला सांगायचा, हे जे काय पूर्वीचं माझ्यामध्ये होतं किंवा आहे ते पूर्णपणे आज निघून जाऊ दे. कारण मी तुझ्या मंदिरात, तुझ्या घरात बसलो आहे आणि मी तुझा शब्द ऐकत आहे. आणि तुझ्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे की ते आकाश आणि पृथ्वी सुद्धा हलवतं. मग मला नाही बदलणार? हालेलुया, हालेलुया. मलाही बदलेल. 19 वचन. मग ते बधिरलेले झालेले आहेत. बधिरलेले म्हणजे समजतं का? गुंगी. एखाद्याचं ऑपरेशन करायचं असेल तर काय करतात त्याला? ज्या भागावर इंजेक्शन, दात काढायला किती जण गेलेत डॉक्टरकडे, तो कुठे इंजेक्शन देतो? मग तेवढाच भाग काय होतो? बधीर होतो. आणि मग तिकडे तो ठोकठाक करायला मोकळा. तुम्ही बसून राहता कारण तुम्हाला वेदना होत नाहीत, तेवढा भाग बधीर केलाय. मग त्यांनी टोचलं काय, ठोकलं काय, काही केलं काय, काहीच फरक पडत. पण तेच जर इंजेक्शन न देता केलं तर, आई बाबा आजी पंजोबा सगळे आठवतील की नाही? की नाही? देवाचा देव पण आठवेल. नुसतं आठवेल नाही, डॉक्टरच्या 4-5 पडतील नाही, पळून जाईल तो. डॉक्टर तिथे थांबणार आहे का? म्हणजे बधीर झालेली जागा कशी असते की त्याच्यावर कसलाच परिणाम होत. मग आतापर्यंत इतक्या वर्षात जर देवाच्या वचनाचा काहीच परिणाम झाला नाही तर समजायचं मी अजून बधिरलेलाच आहे, मी अजून देवाबरोबर चालत नाही. मी नाही सांगत आहे, इथे लिहिलेलं वाचतोय मी फक्त, बस. पुढे काय लिहिलंय? बधिरलेले कुठे गेलं? 19 असून त्यांनी काय केलंय? लोभाने सर्व अशुद्धता करण्यासाठी आपणास कामातुरपणाच्या स्वाधीन करून घेतलेलं आहे. कामातुरपण, काही शब्दांचे अर्थ मुद्दाम सांगतोय मी तुम्हाला. कामातुर म्हणजे काम, वासना, हवी हवीशी वाटणे. स्त्री पुरुषाला किंवा पुरुषाला स्त्री, सारख्या त्याच गोष्टी काही लोकांच्या डोक्यात असतात. समजतंय ना माझं? एकदम स्पष्ट मोकळं नाही बोलू शकत. नसेल समजत तर मला एकट्याला विचारा, मी सांगेन. प्रभूमध्ये येऊन सुद्धा काही काळ त्यांना पतीपासून किंवा पत्नीपासून दूर राहता येत नाही, संयम ठेवता येत नाही. जे पूर्वी हवं असायचं ते आजचं पण हवंच असतं. नाही मिळाले की मग वेडे होतात. मग बायको संशय घेतात, तिला शिव्या घालतात, आणखी काय काय करतात. याला म्हणायचं कामातुरपण. मला वाटलं चांगलं समजलं असेल आता. हालेलुया. पूर्वी हे होत असेल ठीक आहे, पण प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की माझी पत्नी ही काही शोकेशमध्ये बावली नाही आहे, तर तिच्यामध्ये पण तोच आत्मा आहे जो आत्मा देवाने माझ्यामध्ये दिला आहे. हालेलुया, हालेलुया.
एक छान शब्द आहे, वाक्य आहे की स्त्री ही क्षणाची पत्नी असते आणि अनंत काळची माता असते. आपल्याला जी जोडीदारी दिली आहे, बंधूंनो, ओ बंधूंनो ऐका, आपल्याला जी जोडीदारण दिलेली आहे, पत्नी म्हणून देवाने दिली आहे, तिच्याविषयी काय म्हटलंय? ती क्षणाची पत्नी आहे, खूप कमी वेळासाठी, पण अनंत काळ म्हणजे जास्त काळाची ती आपली आई आहे. कोण आहे ती? जरा विचार करून बघा ना. खायला कोण घालते? घराची साफसफाई कोण करते? तुम्ही आजारी पडल्यावर तुमचं हगणं मुतणं कोण काढतं? लहानपणी आई काढत होती, मोठेपणी किंवा म्हातारपणी कोण काढते? पुरुषांच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी ती अगदी आनंदानं करत असते. म्हणून आपल्या पत्नीचा सन्मान करा. तिच्याकडे एक वस्तू म्हणून बघू नका. हॅलो, हालेलुया. तिच्यामध्ये तो कॉन्फिडन्स असला पाहिजे की कुठलीही गोष्ट मी केली तरी माझा नवऱ्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल. आणि तुमच्यामध्ये पण तितकाच विश्वास असला पाहिजे. कोणीही काही तिच्याविषयी सांगितलं तरी तुमच्या मनामध्ये कोणताही संशय येणार नाही, कारण तुमच्या पत्नीवर तुमचा विश्वास असला पाहिजे. हालेलुया. हलक्या कानाचं असायचं, खात्री करून घ्यायची. हालेलुया. कामातुरपण, संशय, ह्या पूर्वीच्या गोष्टी आजही आहेत का? मग मी देवाबरोबर चालत नाही. मग या गोष्टींमुळे माझ्या देवाला आनंद होत नाही. आणि जर देवाला आनंद होत नाही तर माझं प्रभूमध्ये चालणं व्यर्थ आहे. मग काय झालं? फक्त माझं येणं आणि बधिरलेला, त्याच्यावर संगतीचा परिणाम होत नाही, त्याच्यावर पवित्र आत्म्याचा परिणाम होत नाही, त्याच्यावर वचनाचा परिणाम होत नाही, त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही. तो फक्त येतो आणि जातो. पण ज्याच्याकडे साक्ष आहे की पूर्वी मी असा होतो, आता माझ्यामध्ये हे गुण नाही आहेत, तो बदललेला आहे, तो देवाबरोबर चालणारा आहे. आणि आम्हाला तसंच व्हावं म्हणून देवानं आम्हाला बोलावलं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ. कलस्यकरास पत्र पहा. अजून काही गोष्टी आपण थोड्याशा शिकू. 3रा अध्याय, वचन 5 ते 7. पान नंबर 1426, कलस्य 3:5. जुन्या स्वभावाचे दुर्गुण टाकून नवीन मनुष्यपणाचे सद्गुण धारण करा. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अशुद्धपण, कामवासना, वाईट इच्छा व लोभ ही मूर्तीपूजा आहे, यांना तुम्ही जीवे मारा. यामुळे आज्ञाभंगाच्या संतानांवर देवाचा क्रोध येतो. तुम्ही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता, तेव्हा त्यांमध्ये चालत होता. पूर्वी परत म्हटलंय, त्यामध्ये तुम्ही चालत होता. कशामध्ये? बघा, आणखीन काही गोष्टी. पूर्वीची तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, वाईट कर्म. नंतर म्हटलंय अशुद्धपण, कामवासना. परत आला बघा तो शब्द. आताच सांगितलं कामवासना म्हणजे काय ते. बलात्कार कशामुळे होतात? कामवासनेमुळे. वाईट विचार का येतात? वाईट स्वप्न का पडतात? ही वासना. म्हणून पुढे वाईट इच्छा व लोभ, या सगळ्यांना नाव काय दिलंय? ही मूर्तीपूजा. घरातली मूर्ती किंवा फोटो निघाला
पण मनातल्या या घाणेरड्या गोष्टी निघाल्या नाहीत तर लक्षात ठेवा अजूनही मूर्तीपूजकच आहोत. आणि मूर्तीपूजक देवाच्या राज्यात जाणार. हा, पुढील यांना तुम्ही जीवे मारा. हे जे गुण आहेत, गुण नाही दुर्गुण, वाईट गुण आहेत, त्यांना काय म्हटलंय? जीवे मारा. नाही मारलं तर काय होईल? आज्ञाभंगाच्या संतानांवर देवाचा क्रोध येईल. पूर्वी म्हटलंय त्या वासनांमध्ये तुम्ही जगत होतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही चालत होतात, पण आता तुम्ही तसे नाही ना. आता तुम्हाला कोणीतरी बोलवलंय. तो कोणीतरी म्हणजे तो पवित्र आहे, तो राजा आहे, त्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे. त्यानं तुमच्या आमच्या पापांच्या क्षमेसाठी स्वतःला बलिदान केलेलं आहे. त्या येशूनं तुम्हाला बोलवलं आहे की यासाठी की तुम्ही त्याच्याबरोबर चालावं. हालेलुया. आम्ही त्याच्याबरोबर चालावं. आपलं खूप मोठा आशीर्वाद आहे की नाही हा? कोणाबरोबर चालण्याला बोलावलंय आम्हाला? हो. काही लोकांना नेत्याच्या बरोबर चालायला आवडतं, त्याच्या बाजूला उभं राहून फोटो काढायला आवडतात. आपल्याला कोणाबरोबर चालायला आवडलं पाहिजे? हालेलुया. इतकी खुश होतात लोक की तो नेता बाजूला आला की काही येड्यासारखे होतात. आज त्यांना माझ्या बाजूला उभा राहून फोटो काढला. हा बघ मी आज या मुख्यमंत्र्याच्या बाजूला होतो. हॅलो, शेजाऱ्याला सांगा तुला आणि मला येशू बरोबर चालायला बोलवलं आहे. आहे ना, जागा आहे ना शेजारी, म्हणून सांगितलं बघा. हालेलुया. देवाबरोबर चालायला म्हणजे जसा येशू चालला तसंच मला चालायचं आहे. त्याला म्हणतात पावलावर पाऊल टाकत चालणं. येशूच्या पावलावर पाऊल, माहिती आहे पावलावर पाऊल टाकणं म्हणजे समजतं ना. आता मी इथून चाललो, माझी पावलं खाली उमटतात की नाही? हो की नाही? तुम्ही मागच्याने येणाऱ्याने काय करायचं? त्या पावलावर पाऊल ठेवूनच चालायचं, इकडून नाही आणि इकडून नाही. हालेलुया. त्याला म्हणतात पावलावर पाऊल टाकत चाल. मॅडम आम्हाला कोणाच्या पावलावर पाऊल टाकायचं आहे? बोला ना. मागचे. तुमच्याकडे माझं जास्त लक्ष आहे आणि माझ्यापेक्षा माझ्या प्रभूचं. हालेलुया. येशूच्या पावलावर पाऊल टाकत चालतो आणि जो असं करतो तो देवाची इच्छा पूर्ण करतो. हालेलुया. जो असं करतो तो देवाची इच्छा पूर्ण करतो आणि देवाची इच्छा पूर्ण करणारा आनंदातच जगणार. हालेलुया. त्याला या जगातल्या गोष्टी पाहिजे त्या मिळोत अथवा न मिळोत काहीच फरक पडणार. तो प्रत्येक दिवस असाच समजतो की माझ्या देवाची इच्छा आहे की या स्थितीतून मी गेलं पाहिजे. हालेलुया. कारण वचनच आम्हाला सांगतं घडणारी प्रत्येक गोष्ट ही देवाच्या इच्छेप्रमाणे घडते. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील गळत आणि जे काही घडतं ते माझ्या भल्यासाठी घडतं. वचन असं म्हणताय की नाही? हालेलुया. म्हणजे आजच्या दिवसामध्ये उठल्यावर म्हणायचं आज ज्या काही गोष्टी माझ्या जीवनात घडणार आहेत त्या देवा तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या भल्यासाठी घडणार आहेत. हालेलुया.
माझ्या वाईटासाठी तू काहीच योजलेलं, माझ्या वाईटासाठी तुझ्याकडे कोणतीच इच्छा नाही. कुठल्या बापाची इच्छा असते? वाटतं का आपल्याला कधी सकाळी उठल्यानंतर आज माझ्या पोराचा ॲक्सिडेंट झाला पाहिजे? नाही ना. आज माझ्या बायकोच्या पोटात दुखलं पाहिजे? कधी वाटतं का? नाही. मग त्या बापाला तरी कसं वाटेल? कधीच नाही. त्याची जी इच्छा आहे ती माझ्याविषयीची खूप चांगली आहे, म्हणून सकाळी म्हणावं की होय प्रभू, तुझ्या वचनाप्रमाणे आज जे घडणार आहे ते सर्व माझ्या भल्यासाठी घडणार आहे, कारण मी तुझ्याबरोबर चालणार आहे. हालेलुया, हालेलुया. सैतानाची इच्छा असेल मला मारावं, म्हणून मागून कोणीतरी येऊन ठोकेल. साक्षी सांगितली ना. हालेलुया. पण जर मी त्याच्याबरोबर चालतो आहे तर त्याच्या ठोकण्याने मला काही होणार. हालेलुया. हां, काही होणार नाही. सैतानच लाजेल, कारण तो निर्लज्जम सदासुखी आहे. तुम्हाला माहिती आहे तो किती वाट बघतो आपली, आपण बदलावं म्हणून, प्रभूला सोडावं म्हणून, आपण मरेपर्यंत. लिहिलंय ना, तुम्हाला खावं की गिळावं म्हणून सैतान प्रत्येक क्षणाला शोधत, तो थकत, आम्ही हालेलुया. तो थकत किती वाट बघतो तो. हा. आणि आम्ही 2-3 वर्ष झाली की थकून जातो. काय साहेब प्रार्थनेला जायचे, तू 4 गाणी म्हणतात, टाळ्या वाजायच्या, तिथं उभं राहायचं, मग एक जण पुढे उभा राहतो, काहीतरी भुंकत राहतो, हो की नाही? हो. मला माहिती आहे किती जण जागे ते बघायचे मला. हालेलुया. हे काय, तिथे नाक्यावर उभं राहिलं की काय वेगवेगळे सौंदर्य बघायला मिळतं. ती येते, दुसरी येते, तिसरी येते. इथे काय, हा एकटा ठोंब्या दर रविवारी दिसतो आणि नको नको ते गोष्टी बोलत असतो. हे काय प्रार्थनेचं इथे हे कंटाळतात लोक आणि देवाच्या मार्गावर चालण्याचं सोडून देतात. बघा कितीतरी जण आपल्या बरोबर होते, आज ते प्रभूमध्ये चालत नाहीयेत, ते मागे पडले. कारण काय, ते देवाबरोबर चालले नाहीत. हालेलुया. पण आम्हाला तसं करायचं आहे का? जर सैतान मरेपर्यंत मी बदलावं, मी पडावं म्हणून, मी मरावं म्हणून वाट बघतोय, तर मी जगावं स्वतःच्या फायद्यासाठी, मी किती देवाबरोबर चाललं पाहिजे. हालेलुया. आणि ते प्रभू आम्हाला शिकवतो. एफिसकरास पत्र 4 अध्याय वचन 20 आणि 21. एफिस 4:20, पान नंबर 1416, 20 वचन. परंतु तुम्ही असा रीतीनं ख्रिस्त शिकला नाही. तुम्ही तर त्याचं सांगणं ऐकलं आहे आणि येशूच्या ठाई जे खरेपण आहे तेच त्याच्याकडून तुम्ही शिकवलेले आहात. आमेन. काय म्हणतो? तुम्ही 20 वचन, अशा रीतीने ख्रिस्त शिकला. तुम्हाला ख्रिस्त कसा शिकवलाय? कामातूरपणा करा असं शिकवलंय? प्रार्थनेसाठी कोणाकडून पैसे घ्या असं शिकवलंय? शिकवलंय का कोणाला? घेतलेत का तुमच्याकडून? नाही ना? नक्की. जसा इथे आहे तसाच शिकवलाय का? नसेल तर बघा, अजून बघा शोधून. मोचन काय म्हणतं? तुम्ही अशा रीतीने ख्रिस्त शिकला
कशा रीतीनं? ज्या गोष्टी आता आपण वाचल्या तशा रीतीनं तुम्ही ख्रिस्त शिकलेला किंवा तुम्हाला शिकवलेलं नाही. भांडण केलं तरी चालतं असं शिकवलेलं, केस कोर्ट कचेऱ्या केल्यात तरी चालतात, थोडीशी प्यायली तर काय होतंय, अशा रीतीने तुम्हाला शिकवलेलं आहे का? नाही. मग 21 वचन, तुम्ही तर त्याचे सांगणे ऐकले आहे. हालेलुया. ज्याने ऐकलं त्यांनी पाळलं, आणि जे पाळले ते देवाबरोबर चालले. हालेलुया. ज्याने ऐकले नाही ते इथे नाही आहेत, पण ज्याने ऐकलं, आणि बा इतकी वर्ष बिचारे ऐकताय तुम्ही आमचं, हो ना, खूप नुकसान झालं ना, नाही? नक्की का? नक्की? दारू गेली? त्यासाठी लागणारे पैसे कुठे आहेत? हालेलुया. काय म्हटलंय बघा 21, तुम्ही तर त्याचे सांगणे. आमचं सांगणं का? हे आमचं सांगणं आहे का? नाही. देवाने जे आमच्यासाठी लिहून ठेवलंय तेच सांगणं तुम्ही ऐकलं, आणि त्यामुळे काय झालंय, येशूच्या ठाई जे खरेपण आहे तेच त्याच्याकडून तुम्ही शिकवलेले आहात. जे खरेपण आहे तेच शिकवलेलं आहे. हालेलुया. पाण्याची बाटली विकली नाही की तेलाची बाटली विकली नाही. हालेलुया. प्रार्थना करण्यासाठी चार्जेस लावले नाही. वाढदिवसाला एवढे द्यायचे, लग्नाला एवढे द्यायचे. अरे आजही लग्न केवढ्या धूमधडाक्यात करतात आपली लोक, पालकांना 5 पैसे पण देत नाहीत बिचारे. देऊ पण नका. बरेच जण पूर्वी द्यायचे, शर्ट पीस, पॅन्ट पीस, हे तेच. आम्हीच बंद केलं, नको. हालेलुया. हां, आजही सांगतोय, तुमच्याकडे पैसे नसतील तरी लग्न लावणार. तुम्ही असं समजून घ्यायचं नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मी इतक्या लोकांकडे जेवलोय, मग त्यांना माझ्या लग्नात मी जेवण नको का द्यायला. मी म्हणतो तुमच्याकडे नसेल तर नको द्यायला, चहा पाणी द्या, आम्ही तेवढेच आशीर्वाद देऊ. हालेलुया. हालेलुया. आशीर्वाद हे तुम्ही देण्यावर अवलंबून नाही आहेत. आशीर्वाद हे इथल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतात. देवाच्या प्रीतीमधले आशीर्वाद असतात, ते पैशावर अवलंबून नाहीत. अशाच रीतीनं तुम्ही शिकवले गेलेले आहात, तुम्ही ऐकलेले आहात, आणि म्हणून त्याप्रमाणे चाला. हालेलुया. माझा विरोध आहे. मी प्रत्येक वेळेला हा विषय आला की मी सांगतो, लग्नात खर्च करायचा. मी नुसता बोललो नाही. माझ्या मुलीचं लग्न केलं तेव्हा मी केलं होतं का? लाइटिंग, फायटिंग, शायटिंग काय ते केलं होतं? नाही. तुम्ही आलात कुठे? नाही सांगता येते. थोडेच लोक आले होते, बाकीचे आले नव्हते. कट्टी आहे त्यांच्याशी. आता आम्ही इकडे लग्नात जातो, ते खायला केवढे पदार्थ, केवढे, काय खाऊ आणि काय नको असा प्रश्न पडतो. डेकोरेशन, खाणं पिणं, बँड बाजा, काय गरज आहे? महत्वाचं काय? काना गावात प्रभू गेला होता ना, तिथे बँड बाजा होता असं कुठे लिहिलेलं नाहीये. त्यावेळी डेकोरेशन केलं होतं असं कुठे लिहिलेलं? अरे प्रभू येणार होता ना, एवढा मोठा माणूस येणार होता, चांगलं सजवायला होतं की नाही? त्याच्या शेवटच्या दिवसात त्याच्यासाठी पायघड्या घातल्या आणि बसवलं कुठे? गाढवावर. काय त्यामुळे टेन्शन लेणे का? बडजी तृप्त आहे. तुम्ही फक्त सांगा कधी करायचंय ते. हालेलुया. हां,
कुठे आलो? जे खरे पण आहे तेच त्याच्याकडून तुम्ही शिकवलेले आहात. आता आमचं प्रभूमध्ये चालणं हे अशा रीतीनं असलं पाहिजे की जे आम्ही ऐकलं, जे आम्हाला शिकवलं गेलंय त्याप्रमाणे चाललं पाहिजे. हालेलुया. हे बघून आमच्याकडून लोकांनी शिकलं पाहिजे. आमेन. इफिसकराचं पत्र त्यातलं 2 अध्याय वचन 10 पहा. पान नंबर 14 इफिस 2:10 वचन. आम्ही तर चांगली कामे करण्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये अस्तित्वात आणलेले असून त्याचे कारागिरीचे काम आहो. आमेन. ती चांगली कामे देवाने पूर्वी असासाठी योजून ठेवली की आम्ही त्यांमध्ये चालावे. आमेन. हालेलुया. काय म्हणतं वचन? आता बघा सुरुवात झाली. कसं चालावं, काय करावं. काय म्हटलंय? आम्ही तर चांगली कामे करण्यासाठी म्हणा, आम्ही तर चांगली कामे करण्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये अस्तित्वात आणलेले असून त्याच्या कारागिरीचे काम आहोत. स्वतःकडे बघा ना, म्हणा ही जी कारागिरी आहे ती येशूची कारागिरी आहे. बघितलं का? ही जी कारागिरी आहे ती येशूची कारागिरी आहे. आणि ही कशासाठी त्यांनी केलेली आहे? तुम्हीच उत्तर दिलं पटकन. क्या बात आहे. आज पहिल्यांदा पटकन उत्तर मिळालं. चांगली कामे करण्यासाठी. कशासाठी? म्हणजेच त्यानं आम्हाला का घडवलेलं आहे? तर आम्ही चांगली कामं करावी म्हणून. हालेलुया. 1 शिवी दिली की 2 शिव्या द्यायच्या. हे केवढं मोठं चांगलं काम आहे. कोणी 1 मारलं तर आपण 2 ठेवून द्यायचे. चांगलं काम आहे का? नाही. हे कशासाठी बनवलंय? हालेलुया. चांगले कामासाठी. कोणाच्या थोबाडात मारण्यासाठी नाही, तर कोणाच्या तरी पाठीवरून हात फिरवण्यासाठी आहे. हालेलुया. ही जी कारागिरी त्यांनी केलेली आहे ती फक्त आणि फक्त त्याच्या गौरवासाठी केली आहे. त्याला सोपवून त्याच्यामध्ये चांगलीच कामं करायची आहेत. डोळे दिलेत का त्याने? चांगलं पहा. हालेलुया. कान दिलेत का त्यानं? चांगलं ऐका. आम्ही तर चांगली कामे करण्यासाठी. कशासाठी? आणि मला आनंद वाटतो या मंडळीतल्या प्रत्येकाकडे ज्या वेळेला एखादा कार्यक्रम असतो ना आणि मी बघतो की प्रत्येक जण एकमेकांसाठी काहीतरी काम करत असतं. तसं पाहिलं तर 31 तारखेचा क्रॅम्प जो असतो डिसेंबरचा तो असतो वसईत, नाही का? तुम्ही आमच्याकडे 1 दिवसासाठी आलेले पाहुणे, हा ना? मग आम्ही तुम्हाला आरामात बसून खायला घायला पाहिजे. पण या इतक्या बहिणी आहेत की काही जणी खायचं प्यायचं बाजूला ठेवतात आणि तिकडे पहिल्या भांडी घासायला जातात. हे प्रेम आहे. हालेलुया. हे नवजीवन प्रीती केंद्रामध्येच बघायला मिळतं. अभिमान आहे का? असं स्वतःला शाबास म्हणायचं. हे दुसऱ्या कुठे बघायला मिळत? येस. आणि मी जेव्हा हे बघतो तेव्हा मला खूप बरं वाटतं की देवाचे लोक जर कसे असावेत तर ते असे असले पाहिजेत. हालेलुया. झोपताना त्यांना, अरे जाताना रात्री बघत होतो कोण कुठे झोपलेलं असतं, कसंही झोपलेलं असतं. थंडी नाही लागत, मच्छर नाही चावत. चावले तरी पण तिथेच
झोपले. कुरकुर केली का? नाही केली ना. म्हणून म्हटलं हे फक्त नवजीवन प्रीती केंद्रामध्येच. हालेलुया. हे याच मंडळीमध्ये बघायला मिळतं. आमेन. आता रोज मला गादीवर झोपायची सवय आहे म्हणून मी इकडे आल्यावर गादीवरच झोपतो का? नाही, तुम्ही मला कुठे पण सांगा झोपायला, मी तयार असतो. आणि हे कोण करू शकतो? प्रभूच आपल्यामध्ये करू शकतो. चांगली कामं दुसऱ्याला लागलं की तुम्हाला कळ येते का? वाईट वाटतं का? येस, आलंच, वाटलंच पाहिजे. कारण त्याच्यासाठीच देवानं ही कारागिरी केलेली आहे. हालेलुया. एकमेकांना भेटत जा, फक्त रविवारी नको, इतर दिवशीही जाणून बुजून जायचं. काय भावा, कसं काय, बरं आहे का? हालेलुया. जगातले लोकांनी आपल्याला विचारू दे किंवा नको विचारू दे, काय फरक नाही पडत, पण मंडळीतल्या प्रत्येक भावानं एकमेकांची विचारपूस केलीच पाहिजे. हे चांगलं काम आहे. हालेलुया. कसं वाटतंय? अशी कामं करायला कोणी सांगितलं होतं? याच्यापूर्वी कोणी शिकवलं होतं? पण आता प्रभूमध्ये आम्हाला देव शिकवत आहे. हालेलुया. आमच्याकडे यावर्षी मी बघितलं, अर्थात त्याच्यासाठी खूप वर्ष मला वाट बघावी लागली. यावर्षी सगळेजण उत्सुक होते. कोणी कोणी येऊन सांगतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही हा डान्स बसू का, आम्ही तो डान्स. म्हटलं क्या बात आहे. हालेलुया. ही चांगली कामं नाही आहेत का? प्रभूसाठी नाचतो, प्रभूसाठी गाणं गातो, प्रभूसाठी झाडू मारतो, संडास साफ करतो. तो रोशन चांगला शिपवर कामाला आहे की नाही? मग तुम्ही सगळे आल्यानंतर ते संडास साफ करत होता तो. ही चांगली कामं आहेत. हालेलुया. याच्यासाठी देवानं आम्हाला बोलावलेलं. जो प्रभूमध्ये चालतो तो कामाकडे बघून घाबरत, त्या कामाची तुलना करत नाही की मी हे कुठे, मी करणार, मी नाही. त्याला दिसलं की तो स्वतःलाच सांगतो, त्याचं मन सांगतं मला हे केलं पाहिजे. हालेलुया. आम्ही तर चांगली कामे करण्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये अस्तित्वात आणलेले असून त्याच्या कारागिरीचे काम आहोत. हालेलुया. म्हणून जितकं होईल तेव्हा दुसऱ्यांसाठी जगूया. स्वतःसाठी खूप लोक जगतात, पण आम्हाला देवानं त्याच्यासाठी बोलावलेलं, आम्हाला देवानं इतरांसाठी जगण्यासाठी बोलवलं आहे. हालेलुया. जमेल का? हॅलो. की सुट्टी आहे म्हणून बसलाय, तंगडीवर तंगडी टाकले मस्त खाटेवर. धन्यवाद येशू. नाही ना? नाही, आज सुट्टी आहे, मी माझ्या कुठल्या तरी भावाला भेटेन. हालेलुया. कुठल्या तरी भावाच्या मी घरी जाईन. काय माहिती, त्याला कदाचित माझी गरज असेल. तुम्हाला जगातले मित्र अजिबात नसले पाहिजेत. प्रभूमध्ये चालणाऱ्याला जगातले मित्र अजिबात नको. कोणाचे असतील तर आजच तोडून टाका. कळलं का? कारण जगाची मैत्री ही देवाशी
दुसरं एक वचन स्तोत्रसंहिता, तू दुष्टांच्या मार्गाने, काही लोक म्हणतात काय मैत्र आहे ना, तो पितो, मी फक्त बसतो जाऊन. तू आज बसलायस, उद्या कधी ग्लास तुझ्या तोंडाला लागेल ते तुला कळणार नाही. म्हणून वचन म्हणतो त्याच्या बाजूला सुद्धा जाऊ नकोस, त्याच्या बाजूला उभा राहू नकोस. हालेलुया. म्हणून म्हटलं जगातलं मित्र असतील तर पूर्णपणे येस नाही, आजपासून हा माझ्या आयुष्यातून, कारण येशू माझा मित्र झाला आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो प्रियांनो, माझे पूर्वीचा एकही मित्र माझ्याबरोबर नाहीये. का नाहीये? कारण येशूलाच मी माझा मित्र केलं. त्यांनी जर केलं असतं तर बरं झालं असतं, त्यांनी नाही केलं म्हणून. समजतंय का? हा, आज निर्णय घ्या. मित्राला नाही कसं म्हणू? अरे तो तुम्हाला प्रार्थनेला येण्यासाठी 1000 वेळा नाही बोलला ना. हालेलुया. तुम्ही त्याच्याबरोबर हॉटेलात जायला एकदा नाही बोलत नाही, मग तुम्ही प्रभूचे नाही, तुम्ही सैतानाचे आहात. हालेलुया. देव आमचा देव असा आहे. हालेलुया. आणि ज्याला तो बोलावतो त्याच्यावर ही जबाबदारी त्याने टाकलेली आहे. त्याने हाक मारली आहे, त्यानं बोलवली आहे, त्याच्यावर ही जबाबदारी त्याने टाकलेली आहे की आम्ही त्याच्यामध्ये चांगली कामं करावी. हालेलुया. आपल्या देवाला आनंदित करायचं का? करायचं. बरं, एक उदाहरण देतो तुम्हाला मी. जेव्हा लहान बाळ जन्माला येतं, अरे बापरे, अजून 2 गोष्टी करायच्या आहेत, काटे फिरलेले आहेत. थांबू, साखरपुडा नाही झाला चालेल? कुठे आहेत ते 4घे जण? करावं लागेल. एक उदाहरण सांगतो आणि मग आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊ. काय म्हणत होतो? हां, नवीन घरामध्ये जेव्हा बाळ जन्माला येतं, थोडंसं मोठं होतं आणि मग त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मुळे आपल्याला आनंद मिळतो बघा. हा ना, ते जरासं असं हसलं, आपल्याला किती हसला, माझ्याकडे बघून हसला. बरोबर ना? जरासं चालायला, असं रांगायला लागलं की आनंद वाटतो की नाही? दात आल्यावर, याला दात आले, झाला कोंबडी तोडायला तयार झाला. आनंद वाटतो ना. आणि सगळ्यात जास्त आनंद केव्हा होतो माहिती आहे? जेव्हा ते चालायला लागतं. बरोबर का नाही? थोडंसं असं चालायला लागलं की मग आपण जराशे लांब उभे राहतो आणि काय म्हणतो, ये 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 ये. आणि मग काहीतरी दाखवतो, त्याला आवडत असेल चॉकलेट बिकलेट काय असं दाखवतो, लालूच दाखवतो, ये 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 ये. मग ते बघितल्यावरती तिकडे येतो हळूहळू लुटू चालत. किती आनंद असतो त्यावेळेला आपल्याला. का? तो माझ्याकडे चालत येतो. हालेलुया. विचार करा, जेव्हा असंच आपण त्याने दिलेल्या मार्गावरून चालायला लागतो ना, तेव्हा त्याला किती आनंद होत असेल. की ज्याला मी माझ्या
हातानं बनवलंय, माझा श्वास घातलाय, आज त्यानं माझ्या मार्गात माझ्याबरोबर चालायला सुरुवात केली आहे. हालेलुया. तर आजचा दिवस असा असू दे आपल्या जीवनामध्ये की मी माझ्या देवाबरोबर, येशूबरोबर चालणार. हालेलुया. यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे